नमस्कार मित्रांनो, जिओ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला 25 प्रश्न विचारले जातील आणि 25 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं फक्त कमेंट बॉक्समध्ये देऊन दाखवा. तरच आपण हुशार आहात. पण आपला अभ्यास किती झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. त्यासाठी आपल्याला 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल आणि या 5 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यावयाचं आहे. त्याचे उत्तर आपल्याला तयार आहेत, पण तीच उत्तरं कमेंट बॉक्समध्ये आपल्याला करावयाची आहेत. स्किप करायला लागला व्हिडिओ तरी चालेल. स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठी हा आपण व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळं संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न पहा, जेणेकरून प्रश्नाचं उत्तर यायच्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये स्किप करून तुम्ही देऊ शकता. तर चला जाणून घेऊया प्रश्न. याचबरोबर मखदूम सर मराठी हा एक माझा युट्यूब चॅनल आहे. याही चॅनलला आपण भेट देऊ शकता. शैक्षणिक सर्व व्हिडिओ या चॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 4. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आपली वेळ सुरू होते आता. या 5 सेकंदामध्ये आपल्याला उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपण देऊ शकता मित्रांनो. आणि याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे जे राज्य आहे मित्रांनो, हे राज्य भारतातील सर्वात मोठे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर मगाशी बघितलं आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे कोणते आणि आता लोकसंख्येच्या दृष्टीने कोणते राज्य मोठे आहे? उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यापैकी कोणतं राज्य आहे मित्रांनो? आपल्याला ही वेळ सुरू झालेली आहे 5 सेकंदाची. या 5 सेकंदाच्या वेळेमध्ये आपण उत्तर देऊ शकता, कारण एवढीच वेळ आपल्याला दिली असते. उत्तर प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राजस्थान हे राज्य मित्रांनो सर्वात मोठं आहे, तर लोकसंख्येच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश हे राज्य सर्वात मोठं आहे. परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा हा प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं? गोवा, बिहार, सिक्कीम आणि आसाम. आता यामध्ये सर्वात लहान राज्य विचारलं आहे. मग आपले गफलत होऊ शकते, गोवा की सिक्कीम, गोवा की सिक्कीम. तर याचं योग्य उत्तर आहे गोवा. गोवा हे सर्वात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्य आहे. सर्वात मोठे राजस्थान आणि सर्वात लहान गोवा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात लहान राज्य कोणतं? आता पॅरलल प्रश्न घेतलेले आहेत, गोवा, बिहार, सिक्कीम आणि आसाम. आता त्यामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं आहे, त्यामुळं आपल्याला योग्य उत्तर देणं गरजेचं आहे. गोवा आहे, बिहार आहे, सिक्कीम आहे की आसाम आहे? तर सिक्कीम हे राज्य लोकसंख्येच्या दृष्टीनं बरोबर लहान राज्य आहे मित्रांनो. म्हणजे गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे आणि सिक्कीम लोकसंख्येच्या दृष्टीनं लहान राज्य असले आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता? तर सर्वात उंच वृक्ष विचारलेला आहे. देवदार, साग, सिसव आणि रोजवूड यापैकी सर्वात उंच वृक्ष कोणता? मित्रांनो, असे प्रश्न आपल्याला या युट्यूब चॅनलमध्ये पाहायला मिळतील. तर जरूर आपण हा चॅनल सबस्क्राईब करा. देवदार हा वृक्ष जो आहे तो सर्वात उंच वृक्ष आहे. 76 मीटर यांची उंची आहे मित्रांनो या वृक्षाची. 76 मीटर लक्षात ठेवा. पुढं, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर फुजी, सातपुडा, एव्हरेस्ट आणि केटू भारतातील विचारलेलं आहे. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर विचारले आहे मित्रांनो. मग भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं? तर भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर केटू हे पर्वत शिखर भारतातील सर्वात उंच आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा, केटू हे सर्वात उंच शिखर आहे, परंतु जर या क्षेत्रफळाचा, या शिखराचा आपण जर विचार करायला गेलो तर पीओके या प्रदेशामध्ये प्रामुख्यानं हे शिखर मोडतं. त्यामुळं संपूर्ण अधिकार या शिखरावरती भारत दाखवू शकत नाही. भारतातच आहे, परंतु पाकिस्तान व्याप्त भारतामध्ये आहे ते. त्यामुळं हेही माहित आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी कृष्णा, गंगा, यमुना आणि सरस्वती यापैकी सर्वात लांब नदी कोणती आहे?
तर भारतातील सर्वात लांब नदी म्हटलं आहे. मग भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? आता सर्वात मोठा त्रिभुज प्रदेशाचा जर विचार करायला गेलो मित्रांनो, तर भारताची पूर्व किनारपट्टी जी आहे, या पूर्व किनारपट्टीवरती सगळे त्रिभुज प्रदेश आहेत. मग यामध्ये कृष्णा नदीचा त्रिभुज प्रदेश असेल, गोदावरी नदीचा त्रिभुज प्रदेश आहे, गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे, सुंदरबन त्याला म्हटलं गेलं आहे, आणि सिंधू नदीचा त्रिभुज प्रदेश. प्रामुख्यानं सिंधू नदीचा त्रिभुज प्रदेश हा अरबी समुद्राला लागून असलेला त्रिभुज प्रदेश आहे. परंतु म्हणजे पश्चिमेकडे भारताच्या पश्चिमेला असलेला, आणि कृष्णा, गोदावरी, गंगा हे भारताच्या पूर्व दिशेला असलेले त्रिभुज प्रदेश आहेत. मग यातील महत्वाचा त्रिभुज प्रदेश कोणता असं विचारलं आहे, सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. मित्रांनो यामध्ये जो त्रिभुज प्रदेश या ठिकाणी दिला आहे तो गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश, याला सुंदरबन या नावानं ओळखलं जातं. हा सुंदरबनचा जो प्रदेश आहे, हा सुंदरबनचा प्रदेश मित्रांनो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हे लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशला ओळखलं जातं. सुंदरी नावाचे वृक्ष या त्रिभुज प्रदेशामध्ये म्हणजे सुंदरबन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? भारतामध्ये सहारा शीत वाळवंट आहे, थरचं वाळवंट आहे आणि मरुस्थळी आहे. यापैकी कोणतं वाळवंट सर्वात मोठं वाळवंट विचारलं आहे? तर मरुस्थळी यालाच राजस्थानमध्ये हे वाळवंट आहे मित्रांनो. तर हे महत्वाचं वाळवंट लक्षात ठेवा. राजस्थान राज्य वायव्येला भारताचे आहे आणि भारताच्या वायव्येला असलेले मरुस्थळी हे जे वाळवंट आहे ते सर्वात मोठं वाळवंट आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? भारतामध्ये सर्वात उंच धबधबा कोणता? सर्वात उंच धबधबा भारतातील धबधबे याच्यावरती एक व्हिडिओ आपल्या मगदुम मराठी या युट्यूब चॅनल आहे, आपण तो जरूर पाहू शकता. जोग धबधबा, गोकाक, धोळाधर धबधबा आणि त्रिकुट धबधबा यापैकी महत्वाचा धबधबा कोणता आहे? सर्वात उंच धबधबा विचारलाय, तर सर्वात उंच धबधबा मित्रांनो तो आहे तो म्हणजे जोग धबधबा. जोग धबधबा जो आहे तो सर्वात उंच धबधबा भारतातील आहे. पुढचा प्रश्न आहे म्हणजे भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणते? वृक्ष कोणते? साग, देवदार, सुंदरी, निलगिरी. तर मित्रांनो यामध्ये जो प्रश्न आहे यापूर्वी होऊन गेलेला आहे, पुन्हा तो प्रश्न आलेला आहे. देवदार वृक्ष जो आहे तो सर्वात उंच आहे. मगाशी आपण बघितलं 73 मीटर त्याची उंची आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर भारतातील सर्वात लांब धरण विचारलंय. भाकरा, हिराकूड, कोयना, राधानगरी. धरण आपल्याला माहित पाहिजे, तर भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहेत? या भारतातील सर्व धरणं, महत्वाची प्रमुख धरणं, या धरणावरती आधारित आपल्याला मगदुम मराठी या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळेल की जी प्रमुख धरणं आहेत ती धरणं त्या ठिकाणी सांगितले दाखवलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात लांब धरण विचारलेलं आहे. तर या सर्वात लांब धरण भारतातील जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो, तर हिराकूड धरण जे आहे ही हिराकूड धरण सर्वात लांब धरण आहे. हिराकूड लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धरण कोणतं? लांब आणि उंच. भाकरा, हिराकूड, कोयना, चांदोली. आपल्याला 5 सेकंदामध्ये याचं उत्तर द्यायचं मित्रांनो. उंच धरण जे आहे ते भाकरा धरण हे सर्वात उंच धरण आहे. भाकरा धरण सर्वात उंच आहे. लांब धरण हिराकूड आणि उंच धरण भाकरा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील सर्वात लांब पूल कोणतं? ढोला सदिया, शिवाजी पूल, महात्मा गांधी सेतू आणि हावडा ब्रिज यापैकी कोणतं पूल सर्वात लांब आहे? आता मित्रांनो सर्वात लांब विचारलं आहे, मग सर्वात लांब पूल जे आहे त्याला हावडा ब्रिज या नावानं ओळखलं जातं. हावडा ब्रिज. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता? भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता? या प्रश्नांचा अभ्यास जर आपण जरूर केला असेल तरच उत्तर देता येणार आहेत. तर सर्वात लांब धबधबा आहे बोगदा आहे ते म्हणजे जवाहर बोगदा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भाकरा धरण, हिराकूड धरण, कोयना धरण.
आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे हिराकूड धरण. महानदीवरती हे धरण आहे. महानदीवरती असलेले हे धरण हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोठे आहे? वानखेड स्टेडियम, शिवनेरी स्टेडियम, युवा भारती स्टेडियम आणि आझाद स्टेडियम या चार पैकी योग्य पर्याय कोणता? भारतातील सर्वात मोठं स्टेडियम आपण मॅचेस बघतो मित्रांनो, तर स्टेडियम युवा भारती स्टेडियम कोलकाता या ठिकाणी असलेलं हे स्टेडियम आहे युवा भारती. लक्षात ठेवा, वानखेड स्टेडियम हे मुंबईमध्ये आहे आणि युवा भारती स्टेडियम हे कोलकाता या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे म्हणजे भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती? मशीद विचारलेली आहे. बाबरी मशीद, मुबारक बेगम मशीद, ताजउल मशीद आणि जामा मशीद यापैकी सर्वात मोठी मशीद कोणती आहे? मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला येण्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जिओ मराठी हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. जामा मशीद, दिल्ली या ठिकाणची जी जामा मशीद आहे ही जामा मशीद मित्रांनो सर्वात मोठी मशीद आहे. पुढचा प्रश्न आहे म्हणजे भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता? आता गोमटेश्वर, चिंतामणी, महावीर आणि श्री हनुमान धाम यापैकी महत्वाचा पुतळा आणि तोही सर्वात उंच पुतळा असं विचारलंय, तर तो कोणता आहे? तर गोमटेश्वर, श्रवणबेळगोळ या ठिकाणी जो असलेला पुतळा आहे गोमटेश्वर हा सर्वात उंच पुतळा आहे. गोमटेश्वर लक्षात ठेवा, श्रवणबेळगोळ कर्नाटक मध्ये आहे तो. भारतातील सर्वात उंच मनोरा कोणता? मनोऱ्याचा विचार करायला गेलो मित्रांनो, तर या ठिकाणी मनोरा जो दिलेला आहे वरळी दूरदर्शन मनोरा, मुंबईतला मनोरा हा सर्वात उंच मनोरा आहे, वरळी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच विमानतळ कोणतं? विमानतळ विचारलंय मित्रांनो, विमानतळ भारतातील सर्वात उंच विमानतळ कोणतं आहे? तर लेह, मुंबई समुद्र सपाटीपासून उंची सुमारे 3250 मीटर आहे. 3250 मीटर उंचीवर असलेलं लेह हे विमानतळ आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब समुद्र बीच कोणतं? समुद्र बीच विचारलंय. भारतातील सर्वात लांब समुद्र बीच, भारतातील सर्वात लांब समुद्र बीच जे आहे मरीना बीच चेन्नई या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर असं हे बीच आहे मित्रांनो, 14 किलोमीटर त्याची लांबी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय मित्रांनो विचारलं आहे आणि सर्वात मोठे ग्रंथालय नॅशनल लायब्ररी कोलकाता या ठिकाणी नॅशनल लायब्ररी ग्रंथालय जे आहे ते सर्वात मोठं भारतातील ग्रंथालय आहे. भारतातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते? सर्वात उष्ण ठिकाण विचारलंय, तर सर्वात उष्ण सर्वात थंड हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. गंगानगर राजस्थान या ठिकाणचं सर्वात उष्ण ठिकाण आहे गंगानगर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणते? मगाशी उष्ण बघितलं आणि आता थंड पाहणार आहे आपण. तर भारतातील सर्वात थंड ठिकाण जे आहे ते लेह, लडाख म्हणजे जम्मू काश्मीर या ठिकाणी असलेलं लेह, लडाख हे ठिकाण सर्वात थंड ठिकाण आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. magdumsir.com या वेबसाईटला भेट द्या. पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे प्रश्न आणि त्याचे PDF त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.